रेल्वे भूसंपादित ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लवाद निकालातून मोबदला द्या अन्यथा काम बंदचा इशारा। धुळे तालुक्यातील बोरवीर ते सोनगीर हद्दीत असलेल्या रेल्वे मार्गात संपादित होत असलेल्या दापोरा दापोरी सोनगीर येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या संपादित संदर्भात आज धुळे प्रांत कुंवरसाहेब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व चर्चा केली। लवादातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याचे यावेळी समजते। तर गट क्रमांक 142 अनिल पाटील यांच्या शेतात आज प्रत्यक्ष प्रांतसाहेब कुंवरसाहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी गेल्या 2023 पासून निवेदन देऊन आंदोलन करून संघर्ष चालू असून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका मांडली। तर आज तात्पुरत्या स्वरूपात फक्त हद्द कायम करण्यास शेतकरी तयार झालेत, परंतु लवाद निकाल लागत नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। सदर शेतकऱ्यांना लवादा प्रकरणातून न्याय द्यावा अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली असून यावेळी याप्रसंगी प्रांत कुंवर यांच्यासह तलाठी मोहिते अधिकारी आदी सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। जमीन आमची बरोबर आम्हाला नव्हती पण ते रेल्वे चालली म्हणून तिथे द्यावंच लागणार, पण आमचे समाधानी झाले आम्ही द्यायला तयार आहे। बरोबर आहे तुमचं म्हणजे काय मागणी काय तुमचं काही जमिनीचं आमचं जे सुटलं होतं ना ते त्यांनी येऊन मोजले ठेवली, परत आम्हाला त्याच्यात दिसलं नाही। हे घर सुटलेलं होतं घर पण जात होतं, 4,000 पाईपलाईन आणलेली, जमीन पुरी जाते आमची नसेल। मग आमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला जमीन कमी घ्या, रेल्वे जेवढी जाते ना तेवढी जमीन घ्या, बाकी जमीन घेऊ नका, आम्ही घ्यायला तयार नाही। तेवढीच घेणार नाही अरे मग पुरी जाते आमची जमीन, काहीच राहत नाही ना मग आम्हाला। मग तुमची फक्त रेल्वे जेवढी जाते ना तेवढी घ्या, बाकीची जमीन घेऊ नका। आम्ही मग ते आम्हाला खेळून खाण्यासाठी राहू दे। म्हणजे सर आमचं पुढचं म्हणणं काय, जेवढी जात असेल तेवढी घेणार बरोबर आहे सर, पटरीपुरती प्लॅटफॉर्मसाठी देणार नाही आमचं म्हणणं। म्हणजे तुम्ही जेवढी अक्वायर करतायत तेवढ्याचा तुम्हाला मोबदला मिळेल। एस्टिमेट जेवढं आहे आम्हाला बाजूला जमीन करून द्या शासनाने, कमी जास्त होत नाही, किंवा रेंटवर घ्या आमची जमीन, ते पण आम्ही ऍग्री, रेंटने पण द्यायला आम्ही आजपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी पैसे घेतले पण आम्ही घेतले नाही, या फक्त या कारणासाठी तरतूद नाही सर। पण मग व्हॅल्युएशन जे ते कोणत्या चौकटीपासून ठरवलं आता बघा माझ्या मित्रांनी नमस्कार। आज रोजी माननीय प्रांत साहेबांनी धुळे प्रांत साहेबांनी धुळे ग्रामीणमधील गट क्रमांक 142 येथे अनिल पाटील यांच्या शेतामध्ये नरडाणा बोरी रेल्वे मार्गासंदर्भात भेट दिली व शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या जाणून घेतल्या। आणि त्या ठिकाणी धुळे ग्रामीणमधील सर्व गावातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत शेतकरी त्यांच्या जमिनीचा ताबा देणार नाही, आणि जर योग्य मोबदला मिळाला नाही, लवकरात लवकर लवाद न्यायालयातून निकाल आला तर काम बंद पाडण्यात येईल। जर शासनाने कुठल्याही प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याला सर्वस्व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील। यामुळे आम्ही मीडियाच्या माध्यमातून शासनाला हीच विनंती करतो की लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, हीच नम्र विनंती। मी अनिल विश्राम पाटील, मुक्काम दापोरा, तालुका जिल्हा धुळे। माझ्या जवळ 1 हेक्टर 33 जमीन होती जी दापोरी शिवारमध्ये। माझी जमीन ही संपूर्ण जमीन ही रेल्वे भूसंपादामध्ये संपादित झाली आणि संपादित होत असताना मला जो काही निवाडा देण्यात आला त्या निवाड्यामध्ये माझ्या जमिनीला मोबदला कमी देण्यात आलेला होता। दापोरी शिवार सर्वांना कमी देण्यात आलेला होता। त्याच्यासाठी मी संघर्ष लढा चालू केला। 2023 पासून ते 2025 आजपर्यंत लढा चालूच आहे। मी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून माझ्या जमिनीत दापोरी शिवाराच्या जमिनीमध्ये काम करण्यास बंदी केली। ती कशासाठी केली, माननीय प्रांत साहेबांना, माननीय कलेक्टर साहेबांना वेळोवेळी निवेदन देऊन आम्हाला न्याय जर मिळत नसेल आणि न्यायाचा जर कधी आमचा निकाल लागत नसेल आणि तो निकाल जर कधी आम्हाला मिळत नसेल आणि त्यासाठी मी काम बंद आंदोलन चालू ठेवलं होतं। आता त्यासाठी माननीय धुळे तालुक्याचे प्रांत साहेब हे माझ्या शेतात येऊन सर्व शेतकऱ्यांना बोलवून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। शेतकऱ्यांमध्ये आम्ही सर्वांनी एकच व्यथा मांडली, साहेब आम्ही तुमच्याकडे येऊन थकलो,
आता आम्हाला तुम्ही जे काही म्हणता आर्बिटेक्स म्हणजे लवाद न्यायालय, लवाद न्यायालयामध्ये जर आम्हाला न्याय मिळत असेल आणि लवाद न्यायालयामध्ये जर लवकरात लवकर न्याय मिळून गेला तर आम्ही तुम्हाला अर्ध्या रात्री जमीन देण्यास तयार आहोत. आम्हाला प्रकल्प हवा आहे, आम्हाला लोकहिताचा प्रकल्प हवा आहे, पण प्रकल्प होत असताना आमचा जीव गेला नको पाहिजे, आम्ही आमचा संसार उद्ध्वस्त झाला नको पाहिजे, हीच विनंती आम्ही प्रांत साहेबांकडे केली. आणि प्रांत साहेब, माननीय कलेक्टर साहेब अशी मीटिंग घेऊन लवाद न्यायालय लवकरात लवकर निकाल कसा लागेल आणि त्याच्यावर काय समस्या येतील हे प्रांत साहेब लवाद न्यायालयाकडे मांडणार आहेत. आमची मीटिंग घेणार आहेत आणि तिथं आम्हाला न्याय मिळणार आहे. आम्ही आता तात्पुरता रेल्वे प्रशासनाला आमची जी हद्द कायम, रेल्वेला जेवढी जागा लागणार आहे तेवढी हद्द कायम करण्यासाठी दापुरी शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी आम्ही परवानगी दिली आणि हद्द कायम उद्यापासून होणार आहे. पण फक्त हद्द कायमच करायचे, काम चालू होऊ देणार नाही. जोपर्यंत लवादचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही. एवढं बोलून मी शेतकरी म्हणून मीडिया धन्यवाद मानतो. प्रांत साहेब आले माझ्या शेतात, त्यांचे मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.